लेख वाचली वाढली तर माणूस जगल, लेख वाचली वाढली तर माणूस जगल, बाई बोलली चालली नवा दिस उगवल, लेख वाचली वाढली तर माणूस जगल. माझं नाव नकुस आहे म्हटल्यानंतर सगळे असे नको म्हणायचे, त्यामुळे बेकार वाटायचं. सगळ्यांची नावं खूप खूप छान असतात आणि माझं एकटीचंच जरा वेगळं नकुसा, म्हणजे मी नको असं का, आणि नकुसा नाव सांगायला म्हणजे मला लाजच वाटायची. अगदी हळू आवाजात मी ते नाव सांगायचे नकुसा म्हणून. अशा हाक मारली ना नकुसा म्हणून असा राग यायचा. पण अजून सुद्धा असं सांगताना नकुसा म्हटलं की कसं तरीच व्हायचं, म्हणजे अक्षरशः मी आतून रडायची, पण मला हे दाखवता येत नव्हतं. अगं नकुशे तुला सगळी नको नको म्हणतात, कशाला जगती, ते वेळेला वाईट वाटायचं तेवढं, म्हणजे की ते म्हणायच्यावर अजून की तुला नको नको म्हणतात, मग तू कशाला जगती नको म्हणती. तर लहानपणी एवढं काय वाटत नव्हतं, म्हणजे जसं मोठं मोठं व्हायला लागलं काय लागलं नंतर नकुसा का बरं नाव ठेवलं तेव्हा वाईट वाटतं. लेख वाचली वाढली तर माणूस जगल, बाई बोलली चालली नवा दिस उगवल, लेख वाचली वाढली तर माणूस जगल. सगळ्यालाच म्हणजे नको अशी झाली ना, म्हणून नकोसं नाव ठेवलं, असं झालं ना. पहिले 4 मुली झाल्या, नंतर मग हे झाल्या, मग नकोचं नाव ठेवलं. मुलीच नको, 3 मुली झाल्या म्हणून नकोचं नाव ठेवलं. पहिली एक मुलगी झाली, तिच्या पाठी मुलगा झाला, ती वारला, नंतर ह्या 5 जणी झाल्या. मग आमच्या सासू सासऱ्यांनी आम्हाला पण जरा अवघड वाटलं, म्हणजे आम्ही तिचं नकोसं नाव ठेवलं. लोक नाव ठेवले म्हणून आम्ही नाव ठेवलं ना, म्हणजे आम्हाला पण आशा लागली ना मुलगा होईल ह्याच्या पाठीवर. म्हणजे नकोसा जर ठेवलं तर मुली होणार नाही, तर मुलगा होईल. आमची आई म्हणाली आता मुली बास मुलगा असा आपल्याला एखादा, म्हणून म्हातारीच्या आग्रह खातं आपलं ही असं समज आहे त्या भागात की नकोशी नाव ठेवलं की त्याच्यानंतर मुलगाच होतो. पण गमतीचा भाग असा की अशा असंख्य महिला मला त्याच मेळाव्यात भेटल्या ज्यांना त्याच्यानंतर 2 आणि 3 मुली झालेल्या आहेत. त्याच्यामुळे खरं तर जी सगळी अंधश्रद्धा आहे. ए नको इकडे या. लेख वाचली वाढली तर माणूस जगल. आणि माझ्या आईने तर मला पाहिलंच नाही, म्हणजे तिला वाटायचं ना मुलगाच हवा, तर तिला सगळ्यांचं म्हणजे सासू बाहेरची लोक आणि आता मुलगीच झाली, म्हणजे ते खूप नाराज होती माझ्यावर माझा जन्म झाल्यावर. मग तिने मला पाहिलंच नाही, मला घेतलं पण नाही तिने माझ्या आईने. मी 5वी 6वी गेलेलं, मला म्हणजे मुली चिडवत होत्या ना नकोशी म्हणून. मी त्याला आईला विचारलं माझं नकोसं नाव का ठेवलं, तेव्हा आई म्हणाली अगं मी ना माझी अजिबात इच्छा नव्हती की तुझं नाव नकोसा ठेव, पण आजीच्या पुढे मी तरी काय करणार. सासूबाईनं ठेवलं. मी म्हणलं का ठेवलं, तर त्यांच्यामुळे मी काय करणार. पण आपली नाजूक परिस्थिती, इतक्या मुली झाल्या, आपलं हातावलं पोट आहे, त्याच्यामुळं म्हणलं आता आपण हातावलं पोट आहे म्हणल्यावर ना इतका खर्च कुठून आणायचा, म्हणून ते मुलगी झाली, त्याच्यामुळं रागावताना आम्ही नकोसच नाव ठेवलं. कदाचित प्रेशर असेल सासू सासऱ्यांचं किंवा नवऱ्याचं, त्याच्यामुळे बिचारी ती आई, किंवा मला विश्वासच बसू शकत नाही की कुठलीही आई आपल्या मुलीचं नाव नकोशी ठेवेल. ए नकोसा लेख वाचली वाढली तर माणूस जगल. पहिले जी नकोसा म्हणून आम्ही तिला बोलवत होतो किंवा काय करत होतो, त्यावेळेला तिच्या चेहऱ्यावरती पाहिल्यानंतर ती निराशा होती. माझ्या बरोबर ती कधी आली नाही,
आणि ती कधी कुठल्या गावाला पाहुण्या रावळ्याच्यात पण ती जास्त जात नाही. आपल्या घरीच ती काय असेल ती घरचा कार्यक्रम असला हित असला तर तेवढ्यापुरतीच असते, बाहेर कधी ती जात नाही. आता काय सांगायचं तिला, आपण म्हणायचे माझं दुसरंच नाव. मला अगं पुरी मला असे म्हणते ते की तुला नकोशी मला चिडवते ते. मग 2-2 दिवस ती शाळेतच जायची नाही, चिडवते ते म्हणून. नकोशी हा फक्त सातारा किंवा महाराष्ट्रात आहे असं नाही, भारतात तुम्ही कुठेही गेला तर एक भारतीय संस्कृतीचाच भाग झालेला आहे. आणि काय होतं की एक 10,000 वर्षापासून एक गोष्ट झालेली की मुलगा हा वंशाचाच दिवा किंवा मुलगाच आपल्याला अग्नी देऊ शकतो. तुम्ही राजस्थानमध्ये जा, काही मध्य प्रदेशमध्ये जा, तिथेही अशीच काहीतरी नावं मुलींना दिलेली आहेत. त्याच्यामुळे हा फक्त महाराष्ट्राचा प्रश्न असा नाही, हा आपल्या सगळ्या देशातल्याच मुली आणि लेकी हे आपल्याला हव्या आहेत. आणि मुलींच्या पायात ही लक्ष्मीच असते. मुलगीमुळे तर आपल्याला बहीण मिळते, आई मिळते, प्रिय बायको मिळते, आजी मिळते, आणि मग ती मुलगीच नको आहे. आपण जर मुलगा 1 राहो 2 राहो त्यासाठी काबड कष्ट जरी कितीही केलं तर उद्या आपल्याला ती जवळ करतील का नाही करतील ही भरोसा कमी. पण ह्यांचा भरोसा राहतोय. मुलीला आई वडील तिच्या सासू सासरे त्यांच्या घरची काय म्हणजे त्याची समजा ती मुलीला आवड असते, ओढ असते मुलीला, जी मुलाला ओढ नसते. मुलगा कधीही घरातले झाकून ठेवणार नाही, मुलगी झाकूनच ठेवणार. घरातली परिस्थिती मुलगी झाकूनच ठेवणार. कधी मुलीला कळतं की आपल्या घरात पाहुणे आहेत, पण मुलाला नाही कळत कधी की आपल्या घरात पाहुणे. ते कधीच नाही, ते गल्लासावर 2 रुपये वाजवीतच येणार की दूध मिळालं नाही हे सांगतच येणार कधी. पण मुलगी नाही तशी सांगत म्हणजे कधीच. मी 3 नंबरला झाले, मग मी माझ्यानंतर पण मुलगी हो नाही म्हणून माझं नाव नकोसा ठेवलं. मग दुसऱ्यांसाठी माझ्यावर अन्याय होतंय हे मला अजिबात आवडलेलं नाही, म्हणून मला माझं नाव बदलायचं. पहिल्यांदा आम्हाला माहिती मागितली, अगोदर सर्वे करायला सांगितला. ज्या मुलींचं नाव नकोस आहे अशा मुलींचा सर्वे करायला सांगितला. सर्वे केल्यानंतर मग त्याची एकत्रित माहिती आम्ही तालुक्याला पाठवली. तालुक्यातनं मग जिल्ह्याला गेली माहिती ती. आता तुझ्यासाठी आनंदाची बातमी आहे, तुझं नाव बदलायचं आहे. इतक्या दिवस तू म्हणत होतीस ना माझं नाव असं का ठेवलं आहे, आता ते नाव बदलायचं आहे आणि तुला जे हवं ते असं नाव ठेवायचं आहे. कुठलं नाव ठेवायचं? काय ठेवते, तुला काय आवडते? साक्षी. शाळेत बदल झाला, शाळेत ते नाव बदलल्यामुळे तिथं नाव ते परत रेकॉर्डला लावता आलं. आणि शिवाय शाळेतील मैत्रिणी त्यांना नवीन नावानं बोलवू लागल्या. शुभांगी नाव ठेवल्यापासून तिच्या चेहऱ्यावरती जे काही समाधान उमटतं ते पाहिल्यानंतर आम्हाला पण वाटतं की आपण पूर्वी काय केलेली चूक आहे. लेख वाचली वाढली तर माणूस जगल, लेख वाचली वाढली तर माणूस जगल. बाई बोलली चालली नवा दिस उगवल, लेख वाचली वाढली तर माणूस जगल. साक्षी तुकाराम पवार, 2 डोळे एक समान, मुला इतकीच मुलगी महान. आणि मुलींचे आरोग्याचे प्रश्न ह्या राज्यात आणि देशात प्रचंड आहेत. ह्या महाराष्ट्रातल्या जवळपास 70-75% मुली, युवती आणि महिला या अनिमिक असतात. आणि ते एक विशेष सर्कल आहे. ती अनिमिक असते, तिचा बालविवाह होतो, तिला लवकर मूल होतं, ते अनिमिक होतं, ते कुपोषित होतं, ती आई अनिमिक, मुलं कुपोषित. आणि हा एक मोठा आरोग्याचा विशेष सायकल आहे, तो संपतच नाही. म्हणजे एका लेवलला शिक्षण, दुसऱ्या लेवलला आरोग्य आणि तिसऱ्या लेवलला स्किल डेव्हलपमेंट, या 3 लेवल्स. आणि ह्या मुलींना त्यांचे अधिकार समजून सांगितले पाहिजेत. आणि हुंडा आणि बालविवाह ह्या 2 गोष्टींपर्यंत जोपर्यंत आपण स्ट्रिक्ट ॲक्शन घेत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. माझं नाव सानिका आहे. मुलाला समाजात वंशाचा देवा समजला तर म्हातारपणीचा आधार समजला जातो. पण मला नाही वाटत की मुलाप्रमाणेच मुलीही पण आईवडिलांना आधार देऊ शकतात. नकोसा तशी कमी कुठंच पडत नाही. ती मुलापरास जास्त काम करते, सगळ्या बाजूनं अभ्यास करते, शेतातलं काम करते, घरकाम करते, सगळे म्हणजे तिच्या हातून कुठलीही गोष्ट म्हणजे सुनी पडत नाही. आता म्हणजे ती आम्हाला नको होती तेव्हा वाटलं आम्हाला नको, पण आता ती जेवढी कामं करेल का नाही तेवढे आम्हाला म्हणजे आपलाही मुलगाच आहे, काम करतो, आपल्या हातातली सगळी पार पाडतो, असं म्हणजे आम्हाला जरा म्हणजे आनंद वाटतो. पण आपल्याला त्या वेळेला वाईट वाटलं ते, म्हणून तिचं नाव नकोच आम्ही ठेवलं. पण ठेवायला नको होतं असं वाटतं आम्हाला. लोक नावं ठेवते ती
ए नकोसा भावड्या शिवांगी म्हणा. आता तिला जर एखाद्याचं चेष्ट म्हणजे कुचेष्टेनं किंवा ह्यानं जर नकोसा विसरबोळीपणात हाक मारली तर ती सरळ लोकांना म्हणते की मी तुम्हाला 500 रुपयाचा दंड द्यायला लावेल. म्हणजे असं एक तिच्या मानसिकता निर्माण झाली ती. नकुसा नको नाही साक्षी. नकुसा